मोदी साहेबांनी आव्हान केलं, आपले फडणवीस साहेब बुलेटवर गेले, त्याला तेल नाही लागलं का? नाही लागलं. तेल वाचव म्हणते ना मोदी साहेब, तेल बिगड तेलाच पळती का? एक त्यांचा आमदार तर सायकलीवरच फिरताना केला. फिरला कुठं? नुसता बंगल्याला येडा घालून आला. जाय बरं नागपूर पोहतो सायकलीवर, जाय ना. काय दाखवायचं? किती लोकांना येड्यात काढायचं? आता लोकांचे लग्न कार्य आहेत, लोकांचे शेतीचे कामं आहेत, आता ॲडमिशनचे कामं आहेत, आणि तुम्ही म्हणताना आता डिझेल लावू नका, अमकं करू नका, तमकं करू नका, टाकू नका, इंधन वाचा. आणि तुम्ही लोकांना दाखवायसाठी काय करणार? ती चार्जिंगवरची गाडी. आता शिंदेसाहेब बी चार्जिंगवरच्या गाडीत गेले. आणखीन कोणचा काय मंत्री एक चार्जिंगच्या गाडीवरच गेला. आता चार्जिंगची गाडी मुंबई येऊन दे बरं नांदेडला. कुठची चार्जिंगचं त्याचं भोक्सं खोसायचं बघू आपण, कुठं खोसायचं मिळत आहे का? मग नाही का रस्त्यात उभा राहावं लागायचं? ही दिखाऊपण आहे. सायकलीवर मोटरसायकलीवर दौरे होत असतात का? फडणवीस साहेबाला म्हणा, जा बरं मुंबई नागपूरला मधल्या मार्गे समृद्धीनानी मधून जा, कमरा इतकले खड्डे ते, मग कळन तुम्हाला बुलेट म्हणजे काय. असं बसायला तेवढ्यात गोड वाटतं. बुलेट म्हणजे काय, मोटरसायकल म्हणजे काय, फक्त मधल्या रस्त्यानं जा एकदा, मग कळन. नागपूरला जोस तर किती बरं अवघड आहे, रस्तेच बेकार येतं. तुम्ही दाखवू नका. मोदी साहेबांचे आव्हान केले ते जर तुम्हाला सत्यात उतरायचं असेल तर करा ना बंद सगळे दौरे, कशाला तर होता. आणि लोकांच्या मागण्या ते मान्य करून टाका. ते नाही करत. हे लय हुशार चाबरे ती, लय हुशार आहे, तुम्हाला नाही माहिती. लय कलाकार नमुने येते हे, आपल्याला फक्त दाखवतात. आपण सायकलवर येऊ म्हणून लोक लागले सायकली घ्यायला, घेणं देणं नव्याच. आता लगेच थोड्या दिवसात ते नोटाबंदीसारखं करतात. नोटाबंदीसारखं करणार ते खेळ. आता लोकांना वाहनं फिरणं लय मोठी घेऊन देतात असे चार्जिंगचे. त्या चार्जिंगच्या कंपन्या त्यांच्या नेत्याच्या असणार आहेत 100%. ते गाड्या घेऊन देते. जसा की एक नेता आहे सध्या रस्ते बांधितो, कंपनीत त्याची सिमेंटाची, त्याला काय करायचं? व्हाय ना काही बी त्यांचं चालतं तसंच. आता हे गाड्या इकी देन आणि एका एकीच नोटबंदी सरकार देईन. 2000 नोटा कोणी आणल्या, 1000च्या कोणी आणल्या येईन, एका एकीच बंद करून टाकल्या. तसं वस्तू घ्यायला लावते, मरणाचं कमी ते त्याच्यात. आणि दुसऱ्या देशामध्ये ते बंद रे, आता डिझेल घ्या. लोक तेल लावी ना डोक्याला, मी बी नाही लावलं. मोदी साहेब म्हणले तेल लावू नका, बचत करत, मी तेल नाही लावलं बघा डोक्याला. म्हणलं नको बाबा बचत करू तेलाची आपण. मोदी साहेब ऐकलं मी, हाय की तेल हाय घंट्या कोणाजवळ काय आहे? रुपड्या नाही खिशात येत. सोनं खरेदी करता कुठून? करायला सोनच खरेदी उली तरी केलं ते चोरी देत. लग्नात सप्त्यात सभाला इकडे तिकडे गेलं की हाणलंच, लगेच दुसऱ्या दिवशी केस. मग चोरीला गेलं, कुठं सापडत आहे? कोणाचीच कोणाला मिळ नाहीये. हाय कोणाजवळ काय? आणि देशात चलन फिरणार कसं? तुम्ही जर असं इंधन घेऊ नका म्हणले, तेल वाचा म्हणले, तर देशाचं चलन फिरणार कसं?